ऊसाचं व्यवस्थापन कसं करायचं, जमिनीतून तर आपण पाणी देऊ शकत नाही आहे. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फवारणी करणं गरजेचं आहे. आता फवारणी समजा ऊस तुटून किंवा लागवड होऊन समजा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर झाला असेल तर आता 3 4 5 6 कांड्यावर ऊस आहेत आपले. मग अशा परिस्थितीमध्ये उंच ऊसावर फवारणी कशी करायची, तर त्याला काय करा, आपला कुठलाही फवारा जो काही तुमचा आहे, आता मला वाटतं सगळे बॅटरी ऑपरेटेड फवारे, तर एक लांब अशी काठी जी आहे ती घ्या, माग बांधा आणि आडवं आमचे ऊस सगळे फवारता येतात. आता फवारणीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा विषय तुम्हाला सांगतो. ह्या पडत असलेल्या जैविक अजैविक ताण घालवण्यासाठी तुम्हाला 13-0-45 नावाचं खत आहे. कोणतं? 13-0-45. तर हे खत तुम्हाला 5 ग्रॅम प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचं आहे. आणि ह्याच्या सोबतच वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा 5 मिली प्रति 1 लिटर पाणी याप्रमाणे घ्यायचं. हे करत असताना सर्वांनी एक काळजी घ्यायची आहे, दोघांचं जे आहे ते एकदाच मिश्रण करून घेऊ नका. द्रावण फुटतंय म्हणजे पंप घेतला तर पंपात अर्धी टाकी पाणी घ्या. समजा तुमचा 15 लिटरचा पंप असेल तर 15×5=75 म्हणजे 80 ग्राम काय घ्यायचं आपण, 13-0-45. चांगलं हलवायचं ते, आणि ते एकदा हलवलं की नंतर त्याच्यावरून जे आहे ते वसंत ऊर्जा जे आहे ते 15×5=75 म्हणजे 80 मिली जे आहे, तुम्ही 100 मिली पर्यंत सुद्धा घेऊ शकता. वसंत ऊर्जा त्या पंपात टाका, वरून पाणी टाका, पंप जास्त वेळ ठेवू नका, लगेच फवारणी चालू करा. ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये दही होणार नाही, कुठल्याही प्रकारचं ते द्रावण फुटणार नाही, आणि त्याची फवारणी केल्यामुळं पानावर एक प्रकारचा चांगला लेअर तयार होईल वसंत ऊर्जामुळं. आणि हा लेअर तयार झाल्यामुळे जे आहे ते ही जी काही उन्हाचा प्रकोप वाढून बाष्पीभवन जी काही व्हायलेलं आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये, तर ते त्या ठिकाणी रोखल्या जाईल. आणि महत्वाचं 13-0-45 त्या ठिकाणी दिल्यामुळं नत्र 13% त्या ठिकाणी जायलंय. झाडाच्या वाढीसाठी ते काम करणार आहे. आणि हा जो काही पाण्याचा ताण पडणार आहे ना, तर तो ताण घालवण्यासाठी झाडाची चयापचय क्रिया व्यवस्थित सुधारण्यासाठी जे आहे ते 45% जो आहे तो पोटॅश त्या ठिकाणी काम करणार आहे. आणि ह्याच्यामुळं आपल्याला जे आहे ते पानं वगैरे जे काही सगळे वाकडे हे व्हायलेत आणि पाण्याचा ताण जो काही पडायला आहे तो त्या ठिकाणी कमी करण्यासाठी ह्या खताची जी आहे ती त्या ठिकाणी फवारणी केली आपल्याला फायदा होणार आहे. आता दुसरा विषय, तुमची ही जी काही आसपासची जी काही चुनखडीचं रान आहे, पांढरीचं रान आहे, तर त्या ठिकाणी ह्याच फवारणीमध्ये वसंत ऊर्जा सोबत VSI चं मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट येत आहे. तर ते 2 मिली प्रति